हॅलो मी हो या की सर्वजण आले तर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. खरं तर लोकशाही वाचावी हा माझा सर्वस्वी म्हणजे त्या उद्देशाने मी प्रयत्न करत होते. कारण हुकुमशाही पद्धतीने दादागिरी पद्धतीने जे माझ्या बरोबर अन्याय केलाय त्याच्या विरुद्ध मला लढायचं होतं आणि ती संधी माझ्याकडे होती, पण ती मला माझ्या काही उशीर झाल्यामुळे ती मी गमावली. पण काकांनी आणि आमदार राजूभाऊ खरे यांनीही संपर्क साधला आणि त्यांनी मला विनंती केली की आपण लढूया. आणि तो शब्द काकांनी दिलाय, फक्त हुकुमशाहीच्या विरोधात मला लढायचे. माझे आमदार दिलीप माने साहेबांचा बद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे, त्यांनी मला न्याय दिलाच आहे नेहमी. पण जे हुकुमशाही दादागिरी जी त्यांनी चालवली त्याच्या विरुद्ध लढायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी लेख आहे. जर माझ्यावर अन्याय होत असेल आणि समाजात प्रत्येकावरचा अन्याय होत असणार आणि दादागिरी जर वाढणार असेल तर त्याला कुणीतरी थांबवलं पाहिजे. आणि काकांकडे मला ती दिसली आहे प्रवृत्ती. ते जे आजपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी काम करतायत, इतकं झगडतायत, आजारपण असो किंवा वयाचा विचार न करता जे ते काम करतायत आणि त्यांच्यामध्ये ती आहे, कुणाला तरी रोखण्यासाठी आपण पुढे आलंच पाहिजे. त्यासाठी मी काकांना पाठिंबा दिला आहे आणि काकांसाठी ह्या इलेक्शन मध्ये पूर्ण मनापासून काम करेल. काका निवडून यावे, आपलं राष्ट्रवादीचं पॅनल यावं, कारण हुकुमशाही थांबली पाहिजे आणि त्या विरोधासाठी हा फक्त पाठिंबा आहे का पक्षप्रवेश सुद्धा आहे? जर माझी गरज भासली, कारण 30 वर्ष आम्ही राजकारणात आहोत, जर आमच्याविषयी काय असेल पक्षाला वाटलं तर आम्ही नक्कीच त्या पद्धतीने